नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे. पण तो सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरुवात करूया. सारंग सकाळीच सावलीला आवाज देत खाली येतो. इकडे खाली अमृता, बबलू, सोहम हे सगळेजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. तेवढ्याच सारंग चहाचा कप घेऊन तिथे पोहोचतो आणि त्यांना विचारतो की सावली कुठे गेली हे पाहिलं आहे का तुम्ही? त्यावर सोहम सांगतो, सावली वहिनीने तुला चहा दिला आणि ती आत्ताच बाहेर गेली आहे. तेव्हा अमृता म्हणते, काय रे, तिने तुला सांगितलं नाही का? सारंग म्हणतो, मी फोनवर बोलत होतो आणि ती काहीतरी सांगून गेली, मी व्यवस्थित ऐकलं नाही. तेव्हा अमृता सारंगला म्हणते, ते सर्व ठीक आहे सारंग, पण सकाळी सकाळी का शोधतोयस तू तिला? तिच्याशिवाय 1 मिनिटसुद्धा तुला करमत नाही आहे वाटतं. त्यावर सारंग सांगतो, वहिनी आज गुरुपौर्णिमा आहे ना आणि मला तिला थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा सोहम म्हणतो, हो, प्रत्येक बायको ही गुरुच असते आणि तशीही सावली वहिनी आपल्या सर्वांचीच गुरु आहे, त्यामुळे तिला थँक्स म्हणणं एकदम करेक्ट आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आयुष्यात आपण बऱ्याच जणांकडून शिकत असतो आणि सावली ज्या वेळेसपासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तिने मला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. त्यावर अमृता वहिनी सारंगला विचारते, सारंग तू काही प्लॅन केला आहेस का सावलीसाठी? तेव्हा सारंग हा गालातल्या गालात हसतो. तर बबलू म्हणतो, अरे दादा सांग ना. तर सोहम म्हणतो, काय प्लॅन आहे दादा सांग, आम्ही पण मदत करू तुला. पण सारंग मात्र त्याच्या विचारात हरवलेला असतो. तेव्हा या सगळ्यांना मात्र सारंगला बघून हसू येत असतं. त्यानंतर मग आपण इकडे बघतो, भैरवी आपल्या घरातील वाद्यांची पूजा करून त्यांना नमस्कार करते आणि तेवढ्यात एंट्री होते ती सावलीची. सावली भैरवीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेली असते. भैरवी समोर वाद्यांची पूजा करत असतानाच ती म्हणते, का आली आहेस तू इथे? तेव्हा सावली म्हणते, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी. भैरवी मागे वळून बघते आणि धावत सावलीजवळ जाते आणि मागे पुढे बघत असते. ती ताराला शोधत असते पण तिथे तारा आलेली नसते. तेव्हा सावली म्हणते की तुम्ही ताराला शोधत आहात पण ती आली नाहीये, मी एकटीच आहे. तेव्हा भैरवीच्या डोळ्यात पाणी येतं आणि भैरवी म्हणते, मग तू तरी का आलीस? का आली आहेस तू मला गुरुदक्षिणा द्यायला? अगं सावली, आजवर तू एवढी गुरुदक्षिणा देत आलीस, तुझं मन नाही का भरलं अजून? सावली, माझ्या आयुष्यातला आजवरचा सगळ्यात मोठा विश्वासघात तू केला आहेस माझ्यासोबत. काय मिळालं मायलेकीची ताटातूट करून? माझ्या ताराला घरातून पळून नेलं, माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न तू माझ्या विरोधात जाऊन लावून दिलं. का केलंस असं? का केलंस सावली? का मला एकटेपणा दिलास तू? आजवर मी किती केलं ग तुझ्यासाठी? तुला लहानाचं मोठं केलं, तुझ्या कुटुंबाचा सांभाळ केला. तुझा तो आजारी भाऊ कोणामुळे जिवंत आहे? तर तो या भैरवी वजेमुळे. आणि इतकं सगळं करून सुद्धा त्याचे असे पांग फेडलेस तू? त्यावर सावली म्हणते, माई, तुम्हाला हे वाटतं ना मी तुमच्या विरोधात आहे? विश्वास ठेवा माझ्यावर, मी जे काही केलं आहे ना ते फक्त चांगल्यासाठीच केलं आहे. मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी किती काय काय केलं आहे. तुम्ही मला आजपर्यंत जे काही शिकवलं आहे ना त्याची जाणीव मला आहे आणि कायम राहील. त्यावर भैरवी चिडून म्हणते, बस बस झालं सावली, आणि तिच्यावर हात उगारते आणि म्हणते, बस झालं, मला राग येतो तुझ्या या मूर्खपणाचा. राग पण तुझ्यावर का हात उचलतीये मी? काय हक्क आहे माझा? सांग ना तूच. आजवर मी तुझ्यासोबत इतकं वाईट वागत आले. अगदी तुला ज्या दिवशी पाहिलं ना पहिल्यांदा गाताना, त्या दिवसापासून तुला गाताना पाहिलं होतं ना सावली, तेव्हा असा त्रास झाला होता मला, कारण मला माझ्या ताराला या जगातील सर्वात श्रेष्ठ गायिका बनवायचं होतं. तिच्या सुरांच्या पुढे मला अजून कोणाचे सूर मान्य नव्हते, म्हणून मी तुला घरी आणलं होतं. आज सांगूनच टाकते तुला, ते तुला संगीत शिकवणं वगैरे ना सगळं थोतांड होतं. मला तुला माझ्या ताराच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून तुझ्याशी वाईट वागले. पण तू समोर आलीस ना की मला माझ्या खोटेपणाची लाज वाटते. असं वाटतं की हा जो एकटेपणा माझ्या वाटेला आलेला आहे ना तो कदाचित त्याची शिक्षा आहे. काय येतेस तू माझ्या दाराशी पुन्हा पुन्हा? जा निघून, जा इथून, जगू दे मला एकटीला, जा. तेव्हा सावली म्हणते, माई, आजचा दिवस गुरुने जे जे केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्ही मला काही नाही दिलं, त्यापेक्षा तुम्ही काय दिलं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मला माहीत आहे तुम्ही आता जे काही बोललात ना ते फक्त चिडून आणि रागात बोललात. तारा मॅडम या घरातून गेल्यापासून तुम्ही एकट्या पडलात. मी कायम तुमच्यासोबत असेल, कारण शेवटी तुम्ही माझ्या गुरुच आहात ना. असं सावली भैरवीचा हात हातात घेऊन बोलत असते. तेव्हा भैरवीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि मग तेव्हा सावली तिच्यासाठी एक गाणं गाते.
माझं माहेर पंढरी माझी सासर पंढरी. तिच्या या गाण्याने भैरवी चांगलीच भावूक होते आणि मग भैरवीला सावलीसोबत वागलेली ती प्रत्येक गोष्ट आठवत असते आणि तिला त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. पण सावली गाणं म्हणतही तिची पूजा करत असते. तिचे पाय धुवून तिच्या पायाला कुंकू लावते, तिला ओवाळते, तिच्या अंगावर फुलं टाकते आणि गाणं म्हणतच तिच्या डोळ्यात देखील अश्रूच्या धारा असतात. त्यानंतर ती तिला गोड पेढा भरवते. पण भैरवीला आतापर्यंत ती जे काही सावलीसोबत वाईट वागली आहे ते सर्वच काही आठवत असतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. सावलीची ही एकनिष्ठा बघून ती खूप भावूक होते. त्यानंतर भैरवी स्वतःला सावरत तिथून उठते आणि समोर जाते आणि म्हणते, तुझी गुरुदक्षिणा आवडली मला सावली. तुझा खोटेपणा लपला नाहीये. सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझं आणि सारंगचंही तुझ्यावर. मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस? सप्तपदी घेताना दिलेली 7 वचने निभावताना गुरुला दिलेलं वचन विसरणार तर नाहीयेस ना? तू पत्नी धर्म निभावताना शिष्यधर्म विसरणार नाहीयेस ना सावली? नाही ना विसरणार सावली. ये तू, असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. पण आता सावलीसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. सारंगला सत्य सांगायचं की आता गुरुला दिलेला शब्द पाळायचा. आता तिच्या मनाची द्विधा अवस्था झालेली असते. आता सावली घरी जात असताना तिला भैरवीने बोललेले तेच ते शब्द आठवत असतात आणि तिला हे देखील आठवतं की सारंगने तिच्या आईवडिलांसाठी काय काय केलेलं आहे आणि सावलीसाठी देखील किती काही केलेलं आहे. आणि मग आता मात्र सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. नेमकं काय करावं? सारंग सरांना सत्य सांगावं की गुरुचा शब्द पाळावा हेच तिला आता कळत नसतं. आणि त्यानंतर सावली घरी पोहोचते आणि तिथे सारंग असतो. सारंग सावलीकडे बघतो तेव्हा सावलीच्या डोळ्यात पाणी असतं. सारंग विचारतो, काय झालं सावली, तू का रडत आहेस? सावली, कुणी काही बोललं का? सावली, माझ्यापासून काही लपवतीयस का? सावली, मी तुला काहीतरी विचारतोय, तुला कोणी काही बोलले का ते सांग मला, असं सारंग तिला विचारत असतो. तेव्हा सावली म्हणते, मी गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी देवळात गेले होते, तिथे देवाचे आभार मानले म्हणून मला रडायला आले. आणि मग सावली मनाशीच बोलायला लागते की अजून किती काळ मी तुमच्यापासून असं लपवाछपवी करू शकणार आहे. तेव्हा सारंग तिला म्हणतो, रडू नकोस, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, चल माझ्यासोबत वर. त्यानंतर मग सावलीला घेऊन सारंग त्याच्या रूममध्ये पोहोचतो. सावलीला डोळे मिटायला सांगतो आणि रूममध्ये पोहोचल्यानंतर ज्यावेळेस सावली डोळे उघडते त्यावेळेस तिला दिसतं की समोरच्या एका टेबलावर फोटो अल्बम ठेवलेला आहे ज्याच्यावर नाव सावली असं आहे. सावली तो फोटो अल्बम उघडते त्यावेळेस ती बघते तर तिचे लहानपणापासूनचे सगळे फोटो त्यामध्ये असतात. तेव्हा सारंग म्हणतो, तुझ्या आयुष्यात येण्याअगोदरची तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासोबत घेऊन आलो आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो सावली, यापुढेही मी तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण जपून ठेवीन आणि हे प्रॉमिस माझी गुरुदक्षिणा आहे. तेव्हा सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. सारंग विचारतो, काय झालं, नाही आवडलं का? तेव्हा सावली म्हणते, प्रत्येक मुलगी जे स्वप्न बघत असते ना ते स्वप्न तुमच्या रूपात सत्यात उतरलंय. मी खूप नशीबवान आहे सारंग सर, कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. तेव्हा सारंग म्हणतो की मी खूप नशीबवान आहे सावली, मला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे, मैत्रीण मिळाली आहे आणि गुरु मिळाला आहे. आणि तो तिला हात जोडतो आणि तिला हक करतो. त्यानंतर सावली मनाशीच बोलते, सारंग सर, जसं जसं तुमचं प्रेम वाढत जातं तसं तसं मी तुम्हाला फसवते याची जाणीव पण वाढत चालली आहे. आणि मग मालिकेचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.